सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। फर्निचरच्या दुकानाला भीषण आग, फर्निचर साहित्याचं मोठं नुकसान। सातपूर अंबड लिंक रोडच्या बजरंग नगर येथील घटना दिनांक 23 मार्च 2025च्या पहाटे सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील बजरंग नगर या ठिकाणी असलेल्या फर्निचर दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। ही आग रात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास लागल्याचं सांगितले जात आहे। या घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचं काम सुरू केलंय। मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आग आटोक्यात आली नाही। त्यामुळे सिडको सातपूर सह 5 ठिकाणच्या अग्निशमन विभागाने या ठिकाणी दाखल होत सुमारे 4 ते 5 तास बचाव कार्य करत अखेर आग आटोक्यात आली। याबाबत फायरमॅन सुभाष जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागून फर्निचर साहित्य जळून खाक झालंय। कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले। याबाबत फर्निचर मालकाशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास टाळले। गेल्या काही दिवसांपूर्वी याच परिसरात विजेची देणे अवस्था समोर आली होती, तसेच त्यामुळे देखील आग लागल्याचं बहुधा घडले, म्हणून महावितरण विभागाने देखील काळजीपूर्वक दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान या आगीच्या घटनेमुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। काय झालं सर, काय सांगता? 1:30 वाजता सुमारे अंबड लिंक रोड भागात इथं 2-4 गोडाऊनला फर्निचर गोडाऊनला आग लागलेली आम्हाला असं कळालं। आम्ही ताबडतोब येऊन सिडको सातपूर मुख्यालय येथील जवळजवळ 20 ते 25 खेपा मारून रात्रीची आग विझवलेली आहे आणि आता कुलींचं सध्या काम चालू आहे। यामध्ये काही जीवितहानी वगैरे काही झालेली नाहीये, परंतु बरंच प्रमाणात गोडाऊनचं नुकसान झालेलं आहे। साधारणतः कितीचं नुकसान झालं? नुकसान अंदाजे साधारण आता सध्या तर नाही सांगता येणार आम्हाला, पण अंदाजे 5 ते 10 लाख 10-15 लाखाच्या पुढेच याचं नुकसान झालं। ठीक आहे, आपलं नाव पद? मी SR जाधव, लीडिंग फायरमॅन। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।